नमस्कार गाईज, तर माझ्या एका नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे रेसिपी इन गार्डन. चॅनलचं नाव आहे. तर जे काही मी रेसिपी दाखवते तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. आणि जे कोणी नवीन असेल त्याने व्हिडिओ लाईक आणि कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी आज काय दाखवणार आहे, इथे 4 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे छोटा, आणि मूग आणि मसूर डाळ भिजून ठेवलेली होती 1 तासा पहिलेच. आणि इथे लसणाच्या पाकळ्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे. आणि याचं मी आता वाटण तयार करून घेणार आहे. मस्तपैकी कच्चं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघू शकता इथं मोठमोठे कांद्याचे फोडे कापून घेतलेले आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि इथं कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि ते कच्चं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनी बघू शकता इथं मस्तपैकी असे मी बटाटे छोटे छोटे फोडी तयार करून घेतलेले आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. तर बघू शकता इथं मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे मस्तपैकी. साल न काढता मी तसेच सालासहित कापून घेतलेले आहेत, फोडी केलेले आहेत. आणि हे आहे कच्चे वाटण तयार केलेले आपण ग्रेव्ही, आणि आहे डाळ. मग आता चला तर सुरुवात करूया रेसिपीला. नवीन आणि कढई ठेवलेली आहे, गरम झालेले आहे आणि तेल टाकून घेणार आहे. फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता तेल टाकून झालेले आहे आणि 1 चम्मच जिरे तडतडून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि 1 छोटा कांदा तयार करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्याला ग्रेव्ही करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान असं. नंतर कच्च्या वाटणामध्ये तेलामध्ये मस्तपैकी आपण मसाले काढून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत आणि भिजवलेले मसूर आणि मूग डाळ ती टाकून घ्यायची आहे तेलामध्ये आणि सगळे भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे, मला एका ताईने विचारलेले तुम्ही आदिवासी आहे का मराठी, असं सॉरी आदिवासी नाही, तुम्ही मराठी का कोण आहे असं त्यांनी विचारलं. तर कृपया असं काही विचारू नका, सगळे लोक एकाच जातीचे आणि समाजाचे असतात. तर मला असं का विचारले, मला त्या गोष्टीची वाईट वाटलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे असं विचारलेलं आहे त्या ताईंनी मला. म्हणजे आम्ही पण तेच आहे, पण तुम्ही काय असे बोलता ते विचार. बघू शकता त्याच्यात मी डाळ टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी. तेलामध्ये डाळ टाकलेली आहे मस्तपैकी अशी शिजायला आणि ग्रेव्हीमध्ये डाळ केलेली आहे मस्तपैकी. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा, कशी वाटली ते मला नक्की सांगा. एकदम अशी घट्ट आणि छान अशी भाजी आणि डाळ शिजून झालेली आहे आणि त्याच्यात बटाटे सोडून घ्यायचे आहेत आणि त्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याला मस्तपैकी एकजीव करून झाल्यानंतर त्याला आपण कमी गॅस करून 5 मिनटं झाकण ठेवून ती मिक्स भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. आणि पाहिजे तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीचं पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनिटं असं मस्त झाकण ठेवून घेणार आहे, जेणेकरून भाजी वाफे मस्त अशी छान सुंदर शिजणार आहे आणि भाजी छान होणार आहे. तर बघू शकता इथं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आपण मस्तपैकी 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर कमी गॅस करून आपली भाजी मंद आचेवर ठेवून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मैत्रिणी, आपण आता झाकण काढून बघूया. मस्त अशी झणझणीत भाजी शिजून तयार झालेली आहे मस्तपैकी अशी कच्ची वाटणातली भाजी. तुम्ही पण माझ्यासारखी करून बघा. मुगाची डाळ आणि कच्चं वाटण शेंगदाण्याचं आणि 1-2 कांदे घालायचे शक्यता तुम्हाला जशी आवडेल तशी
भाजी करून बघायची. आणि मस्त इथे भाजी घट्ट भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी हॉटेल ढाबा स्टाईल. तुम्ही पण अशी करून बघा आणि छान अशी लाईक एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर बाय, इथंच संपवते आहे. ओके बाय. नवीन असं लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका अजिबात. माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही गरिबीले श्रीमंत पण नाही आहे आणि मी काहीतरी मी करते व्हिडिओ. मला आवडतं म्हणून मी व्हिडिओ रेसिपी तयार करून आणि दाखवत आहे. शेअर करायला विसरू नका अजिबात. ओके बाय.